नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमाकांत श्रीकृष्ण चौधरी, वैदिक गणित गुरु या मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। चला तर मग वैदिक गणिताच्या अद्भुत विश्वात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणित करताना सर्वात मोठा अडथळा ठरतो ते म्हणजे पाढे पाठ करणं आणि त्यांचा वापर करणं, याच्यात थोड्याफार अडचणी आपल्याला येत असतात। वैदिक गणित गुरुच्या माध्यमाने आपण पाढे 11 ते 99 पर्यंत कसे तयार करता येतात ते शिकूया। सुरुवातीला 11 ते 19 पाढे हे करताना आधी 12चा पाढा घेऊया। या ठिकाणी 12 जर मी फॉर्म्युला फॉर्म मध्ये लिहिले ए आणि बी, तर मला आधी ए चा पाढा लिहायचा आहे आणि मग बी चा पाढा लिहायचा आहे। म्हणजेच आधी एकाचा पाढा लिहायचा आहे आणि मग दोनाचा पाढा लिहायचा आहे। कसा? 2 3 4 5 6 7 8 9 10। आता मी हा दोनाचा पाढा लिहितो। बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सती 14, बे आठी 16, बे नवे 18, बे दहा 20। या ठिकाणी आपल्याला 12चा पाढा इथपर्यंत बरोबर आहे तो आपण लिहून घेऊया। 12 24 36 48। आता इथे बघा आपल्याला सगळं 3 3 3 3 आणि 4 संख्या आलेल्या आहेत। मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 5 आणि 1 6 0, 6 आणि 1 7 2 72, 7 आणि 1 8 4, 8 आणि 1 9 6, 9 आणि 1 10 8 आणि 10 आणि 2 12। अशा पद्धतीने 12चा पाढा तयार झाला। विद्यार्थी मित्रांनो, वैदिक गणित गुरु ही मालिका तुम्हाला आवडली असेल, हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा एपिसोड पाठवा।